माणिकराव आम्ही कुठं वेटीस धरतोय? तुम्ही आले असते आम्हाला वाटलं तुम्ही चहाची व्यवस्था करणार. अब कर्जमाफी तुम्ही देणारच आहे म्हटलं त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे. सर घेऊन द्या, मी घेऊन येतो. नाही तुम्ही आता नेमकं काय सांगायचं इथे शेतकऱ्यांना? मी माईक स्पीकर तुमचा ऑन करतो आणि तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगा. माणिकराव मी स्पीकर ऑन करतो, शेतकऱ्यांना सांगा. शेतकरी बांधवांच्यासाठी राज्य सरकारकडे तुमच्या मताशी मी सहमत आहे. राज्य सरकारने मी त्याचा पाठपुरावा करेल, 100% त्यात काही शंका नाही. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला तुम्ही 17 तारखेला काय तिथे कोणासोबत मिटिंग? 17 तारखेला मी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवून आहे मुंबईला. आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर यावंच. माझी आग्रहाची विनंती आहे, आपण या आणि सूचना करा. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. या संदर्भात मी तुम्हाला गॅरंटी देतो, विश्वास देतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्हाला 17 तारखेला कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या तारखेत 2-3 महिन्यानं कधी तुम्ही कर्जमाफी करणार तेवढं सांगा. मीटिंग महत्वाची नाही. तुम्हाला तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम रेड कार्पेट बाहेर घेऊन तुम्ही असं विचार करू नका 17 झालं पाहिजे असं काही कधी बदला. तुम्ही जेव्हा सांगा तेव्हा तत्पर आहे. तेव्हा तुम्ही या, तुम्ही तुमची बाजू माणिकराव तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलंय म्हणून तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे. तुम्ही भांडले पाहिजे कॅबिनेटमध्ये, आम्हाला आवाज आला पाहिजे ना. तुम्हाला कळेल. ठीक तुम्हाला कळेल त्या संदर्भामध्ये मी तुमची बाजू मांडणार आणि 100% मांडणार. तुमच्याशी तुम्हाला माहिती मी खोटं बोलत नाही. नाही म्हणूनच तर आलो इथं आम्ही. माझा खोटं बोलत नाही. मला राजकारणाशी काही घेतलेलं नाही. ठीक ठीक आहे. पण तुमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी कायम आहे. माझ्या फक्त विनंती आहे माझी की आपण आपल्या सर्व सहकार्यांना सांगा. जवळ असते तर आम्ही तिकडे येतो, मग नाही तर सगळे तयार होतात. समस्या 40 किलोमीटर जाऊ ना. आम्ही तिकडे येतो मध्यात, आम्ही पोलिसांचं सगळं लोकेशन घेतो. आम्ही 50-60 जण येतो. बाकी इथं थांबतो. ठीक आहे. तुम्ही आले तर वेल अँड गुड, पण तुम्ही येण्याची आवश्यकता नाही. काही हरकत नाही. तुमच्यासाठी 2 पावलं तुमच्याकडे येऊ आम्ही तयार. तुमचा प्रश्न आणि माझा प्रश्न वेगळा नाही. त्याचा मार्ग काढतो. माझा पक्का शब्द आहे तुम्हाला. ठीक आहे. धन्यवाद. आपणच जाऊ तिकडे मग.